काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. तुम्ही मला सांगा जगामध्ये परिपूर्ण असं काय असतं? परमेश्वराला जे जमलं नाही ते आपल्याला काय जमणार? म्हणजे बघा, परमेश्वराने सोनंही निर्माण केलं आणि चाफ्याच्या फुलालाही जन्म दिला. आता सोनं लखाकणारं जरी असलं तरी त्याला चाफ्याचा गंध दिला नाही आणि चाफ्याला गंध दिला तर सोन्यासारखं लखाकणारं दिलं नाही. पण तरीही आपापल्या परीने दोघेही सर्वश्रेष्ठ आणि अनमोलस्कीने. आपल्या संसारातही असंच असतं. कुठली जोडी परिपूर्ण असते बघा. आज आपल्याकडे आलेले आहेत ना ते पण असेच आहेत. आता ती असं म्हणते हौस माझी पूर्वा, तो म्हणतो जळू बाई हळू. मग ती म्हणाली आल्ला मोठा शहाणा. आता तू मी नको हां. याला ना स्वभावाला याच्या औषधच नाही. आता काय करायचं? राधाई कावरी बावरी. मग तो म्हणाला यदा कदाचित रिटर्न आलो तर युगे युगे कलियुगे. ती म्हणाली जाऊ द्या नवरा माझा नवसाचा. आहे की नाही प्रेमाची गोष्ट? आशा यांच्या प्रेमाच्या गोष्टीला म्हणे 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही ती म्हणतेच आमचे हे ना आणि तोही म्हणतो आमची ही ना. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते संतोष पवार आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री शलाका संतोष पवार. त्यांचं आपण स्वागत करूया. संतोष, शलाका, या किती छान. शलाका किती सुंदर दिसतेस तू. वा वा वा. संतोष मनी जाहला. महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आज खैर नाही संतोष जी. कितीही संवाद लिहिले, कितीही नाटकं केली तर इथे नाटक नाही चालणार. तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची. शलाका बसूया. येस. या संतोष घाबरू नकोस, हम तुम्हारे साथ है असं मी तिला म्हणते आहे. किती छान वाटतंय आज दोघं जोडीनं आलेलात. मनपूर्वक मनापासून थँक्यू स्वागत करते. काय मस्त नवरा माझा नवसाचा, जो नवसाचा आमचा पावलेला आहे तो डबल धमाकेदार आलेला आहे आणि तुझं खूप खूप कौतुक संतोष. अगदी स्क्रॅच ह्याच्यापासून आपण नाट्यावलोकनपासून तुला आपण दूरदर्शनच्या या मंचावर पाहिलेलं आहे. पण शलाका मला वाटतं तू आज पहिल्यांदा बोलायला आलेली आहेस. हां, हे तू मी नंतर काय हौस माझी पूर्वा, हे सगळं कधी सुरू झालं ग? 23 वर्षांपूर्वी. आठवते शलाका तुला? हो आठवते ना. ॲक्च्युली मी संतोषला भेटले नाटकाच्या निमित्तानं आणि मला काही करिअर वगैरे करायचं नव्हतं नाटकात. पण हा भेटल्यामुळे माझं देवानी करिअर घडवलं आणि ते इतकं छान घडवलं की ह्याच्या साथीने ते आजपर्यंत फुलतंय. अजून पुढे मला काम करायचंच आहे. बरोबर. संतोष, तुझी काय बॅकग्राऊंड रे? तू कुठून आलास? म्हणजे स्पर्धांमधून आलास किंवा काय माहिती नाही. कारण आणि संतोष पवार असंच लोकांना माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागचे परिश्रम जे आहेत ना ते फार कमी लोकांना किंवा तू दाखवतच नाहीस असं म्हणूया. नाही, परिश्रमाशिवाय काही मिळत नाही हे खुणगड पहिल्यापासून होती मनामध्ये. कारण एकतर माझे वडील पोलिसमध्ये पोलिसाच्या घरातला मी पोलीस लाईनमध्ये वाढलेला, त्या मित्रमंडळामध्ये राहिलेला, नाक्यावर टपोरेगिरी, मजा मस्ती धमाल सगळं केलेलं होतं. पण वडिलांना टेन्शन होतं की नाक्यावर कट्ट्यावर उभा राहून काहीतरी कुठे वाईट मार्गाला वेगळ्या मार्गाला जाऊ नये म्हणून त्यांचा धाक होताच. मग त्यांनी जबरदस्ती मला एका आमच्या फॅमिली मित्रांना सांगून CA कडे कामाला लावलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितले पैसे देऊ नका, पण ह्याला तिथे अडकून ठेवा, गुंतवून ठेवा. आणि ते करत असतानाच एकदा असंच मी महाराष्ट्राची लोकधाराचा कार्यक्रम पाहिला होता आमच्या खेतवाडीमध्येच. कार्यक्रम खूप दूरवर चालला पण आवाज होता आणि इकडे आम्ही मजा मस्ती धिंगाणा चालला होता आमच्या. आणि एका मित्राला सहज म्हटलं होतं अशा कार्यक्रमात काम करायला मिळालं पाहिजे यार. आणि काही दिवसांनी त्यांनी मला त्या मित्राने सांगितलं तू म्हणत होतंस ना तशी जाहिरात आली पेपरला, कलाकार पाहिजे म्हणून. पूर्वी पेपरमध्ये मागच्या पेजला सेकंड पेजला ना पाहिजेत म्हणून असे नोकऱ्यांचे हे यायचे काय म्हणतात जाहिराती यायच्या
जॉब्स असतील तर त्यातनं कलाकार पाहिजे म्हणून अशी जाहिरात होती बाबांची, शाहीर साबळे यांची, महाराष्ट्र युथ काँग्रेसची. तर मी आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं ॲप्लिकेशन तिने लिहून टाकलं की मला इंटरेस्ट आहे म्हणून. मला इंटरेस्ट आहे. मला बोलून घेतलं. तेव्हा माझी ओळख होती की आता मला नंतर आमची ओळख झाली केदार म्हणून. तर ते केदार पण तेव्हा लहान होता. ते नाचून दाखवता मी तो अनुभव उपयोगी पडला. जे वरातीमध्ये मिरवणुकीत नाचायचो खेतोवाडीमध्ये ते नाचून दाखवलं येतो तसं. ठीक आहे सिलेक्ट म्हणून केलं. नंतर आम्ही खूप मेहनत केली. जवळजवळ 1.5 महिना आम्ही तिथे रिहर्सल्स करत होतो. लोकधारा सुरू झालं. लोकधारा सुरू झाल्यानंतर बाबांच्या सानिध्यात केदार बिदार आम्ही सगळे होतो. आम्ही गावागावचे ऑडियन्स सगळे फेस केले. केदारवर राहूनच मला कळलं की एकांकिका स्पर्धा असतात. म्हटलं चल एकांकिका स्पर्धा बघायला. म्हटलं हे काय असतं आणखी नवीन. मला माहीत नव्हतं तेव्हा. मी शाळेमध्ये असताना खूप नाटकं केली होती. म्हणजे त्याला मी नाटक म्हणतो पण त्याला एकांकिका म्हणतात माहीत नव्हतं. माझे सर आमचे रघुनाथ पराडकर सर आमचे युनियन हायस्कूल खेतवाडीतली शाळा, ज्या शाळेमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, वामनराव पै, रघुनाथ माशेलकर असे सगळे दिग्गज शिकले त्या शाळेतला विद्यार्थी. तर माझं गमवणं किंवा जी मुळाक्षर तिथे गिरवली गेली होती. आणि मला आठवत आहे मी 7वीला होतो तेव्हा माझे पराडकर सर ते इतर सरांना म्हणत होते शब्द मला अजून आठवतात. आमचे वळसे सर म्हणत होते. वळसे सर तुम्हाला सांगतो पवार आहे ना मोठेपणे नाटकात जाणार. काय सांगतो. हो त्यांची काय त्यांनी माझ्यात ओळखलं तर मला माहीत नाही पण ते मला माझ्यावर खूप प्रेम करायचे. म्हणजे नाटकाच्या तालमीला बोलवायचे आणि जर परीक्षा वगैरे असेल तर इतर शिक्षकांना सांगायचे नाही तो तालमीला येणार आहे त्याला ग्रेस मार्क द्या. अभ्यासात पण चांगलं होतं त्यामुळे मला ग्रेस मार्क्स मिळायचे आणि मी तालमी करायचो. इतकं त्यांनी प्रेम केलं. त्यांनी त्यांचा मुलगा दुसऱ्या शाळेमध्ये होता त्याची एकांकिका त्यांनी बसवली होती. तर ती बघायला ते मला घरी गिरगावातून कांदिवलीला घेऊन गेले होते. इतकं प्रेम त्यांनी केलं होतं. आणि ते मुळाक्षर तिथे गिरवली होती. तर ही एकांकिका बघितल्यानंतर इंटर कॉलेजात बरं बापरे हे असं पण असतं म्हटलं. असं पूर्ण भारावून गेलो होतो त्या. आणि ते एकांकिका कोणाच्या चंद्रकांत कुलकर्णी, संजय नार्वेकर किंवा तेव्हा सगळे दिग्गज विश्वास सोनी यांच्या एकांकिका बघितल्या होत्या. म्हटलं असं काहीतरी करायला मिळालं पाहिजे यार. आणि कर्मधर्म संघाने माझ्या एका मित्राने मला विचारलं एकांकिका करायची आहे आंबेडकर कॉलेजचे करशील का. मला काय संधीच पाहिजे होती. म्हटलं करतो. आता एकांकिका स्क्रिप्ट कोण देणार काहीच केलेलं नव्हतं. तर म्हटलं चला आपणच लिहूया. म्हटलं काय सुचेल ते. सो मी पोलीस लाईनमध्ये राहिलेल्या पोलिसांचे प्रॉब्लेम्स मला माहिती होते आणि ते प्रॉब्लेम्स मी छान असे कॉमेडीतून मांडले. म्हणजे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक पोलीस स्टोरी म्हणून जे जॅकेजनचे जे फिल्म्स होती ती डोक्यामध्ये होती. म्हटलं आपल्या इंडियन पोलीस स्टोरी का होऊ शकत नाही. सो ती एकांकिका मी तशी लिहिली आणि त्याला INT मध्ये लेखनाचं विशेष पारितोषिक मिळालं. आणि ते देताना मला चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणजे कानात बोलले ते प्राईज देताना खूप छान लिहित राहा म्हणून. अरे वा. ते शब्द माझ्या कानात होते आणि मी बाहेर पडलो एकांकिका संपवून. समोरच जयंत पवार सर होते नाही येतात असते बिचारे. त्यांनी सांगितलं त्यांना म्हटलं सर मला एकांकिका द्या ना. ते त्यांना माझी एकांकिका आवडली. तर नाही तू छान लिहितो तूच लिही. तर मग ते शब्द म्हटलं अरे एवढ्या लोकांना ह्यांना आवडतंय आणि समोर प्रेक्षकांचा प्रतिसाद पण बघितला होता. मग आपणच लिहूया. मग मी लिहित गेलो आणि पण लिहिताना तर मला डिरेक्ट करायचं ॲक्च्युली मला जास्त काही डिरेक्शनकडे होतं. मला जे काही सांगायचं आहे मला जे काही बोलायचं आहे तर ते करताना लिहिताना मी ॲज अ डिरेक्टर म्हणूनच ते लिहायचो. संतोष तू हे बोलतोयस पण सलाका म्हणते आता माझ्याविषयी बोल ना जरा असं. म्हणजे तू मग तेच झालं. मग एकांकिका केली नाटक केलं आणि यदागधीचं नाटक केल्याच्या नंतर दत्ता घोसाळकरांच्या निमित्ताने ही नाटकात आली होती. थांब जरा तू आता तू अगदी म्हणजे ही आली मग मी हिला कास केलं आणि मग ती माझ्या प्रेमात पडली असं वगैरे नको. नाही तसं नाहीच आहे. बरं चला काय पहिले तू सांग मला. आता मी सांगते. तर यदाकदाचित आम्ही करायला लागलो तर वाचनापासून मी होते. तू शलाका देसाई गोव्याची. तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही. मी कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले त्यामुळे मराठीचा म्हणजे नाटकाशी खूप काही संबंध नाही. पण माझे आबा तैल म्हणजे माझे आजोबा ते तैलचित्रकार होते त्यामुळे त्यांचे एक फ्रेंड होते त्यांच्या थ्रू मी नाटक एकांकिका म्हणजे एकांकिका नाही एकपात्री वगैरे असं शिकले. आणि मग भाटवडेकर सर आणि मग बदलापूरमध्ये हौशी काम करायचे. बाकी काही विशेष असं केलं नाही. पण दत्ता घोसाळकरनी मला बघितलं होतं आणि तो नंतर मग मला फॉलोअपच करायला लागला की इथे नाटक आहे तिथे वाचन करायला इथे असं करून. मग तसं आम्ही ते नायक होत्या तो ओळखायचा आर्टिस्ट असणार ना कुणीतरी रत्नपारखी असतो. येस. मग त्यांच्यामुळे मी यदाकदाचित मध्ये आले. तर यदाकदाचितला आल्यानंतर दत्तानी कास्ट केलेली असे 5-6 जण होतो आम्ही. आणि ह्याचे लाडके म्हणजे समीर चौगुले, भरत सावले, कमलाकर, समीर चौगुले, संजय खापरे, पौर्णिमा हिरे सगळी ह्याची टीम आणि आम्ही वेगळे.
तर ह्याचं पहिल्यापासून असं होतं की दत्तानी आणलेले आर्टिस्ट आहेत तर साधारण लक्ष नाही त्यांची द्यायचं. कामच बघितली नव्हती ना मी. बरोबर पण ते बाकी सगळे खूप लाडके होते. तर आम्ही सुरुवातीला तालमी सुरू केल्या तेव्हा मी कुंती माद्री करत होते आणि ह्याला द्रौपदीला मुलगीच मिळत नव्हती खूप काळ. तर तालमी सुरू झाल्या आणि हा मला प्रॉक्सी म्हणून उभं करायचं की द्रौपदी आता कर, एवढा बसवतो सीन तोपर्यंत. तर तसं मी करायला लागले. पण ह्याला काय खूप जणींच्या ऑडिशन त्यांनी घेतल्या बाय द बाय. मुद्दाम घ्यायचा तो. हा, पुढे त्याला. पुढे आणि पुढे. खूप छान छान मुली यायच्या खूप हा, सुंदर सुंदर. हा. पण हा नंतर ह्याला कोणी पटायचंच नाही. मग नंतर खूप दिवसांनी भरत सावले वगैरे ह्याला म्हणाले आता ही करते ना, मी बरी करते, हिलाच कंटिन्यू कर. नाही हे खोटं आहे. असंच आहे. हे मीच म्हटलं ना, अरे खरंच चांगलं करते म्हटलं का मी. कारण आधी ज्या मुली यायच्या म्हणजे खूप कोणी छान करायचं पण हाईट नसायची, पर्सनॅलिटी नसायची. तर आणि ह्या नाटक असं होतं ना, त्या नाटकामध्ये सूर ताल लय सगळंच पाहिजे होतं. आम्ही दमून जायचो अक्षरशः मेहनत करून एवढं. आणि तेवढा वेळ देणारी पण पाहिजे, दिवसभर तालीम करण्यासाठी पाहिजे होते सगळं. ते म्हटलं अरे छान काम करते, वेळ पण आहे आणि बाकी काही त्रास नव्हता. म्हणजे जेव्हा काम नसेल तेव्हा गप्प बसून राहायचं की आता माझं काही नाही, मी जाऊन येऊ का, हे घेऊ का, असं काही नव्हतं. तेव्हा म्हटलं तर दत्ताला म्हटलं हिलाच आपण कास्ट करूया, हिलाच द्रौपदी बनूया. आणि मग ते द्रौपदी केली. हा, मग द्रौपदी करायला लागले. तर आम्ही हा काय फार माझ्याशी तसा बोलायचा नाहीच. तर तेव्हा मी एक येता का खंडाळायला म्हणून नाटक करत होते तेव्हा. तर काही प्रयोग असायचे अधनमधनं. तर मी कधीतरी तालमीला नसायचे, याची परवानगी घेऊन सांगायचं की आज माझा प्रयोग आहे. तर आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती चैत्राली म्हणून, जी मादरीचं काम करायची. ती मला म्हणाली की तू नसतेस ना तालमीला तेव्हा हा तुला मिस करतो संतोष. ती म्हणते की तू नाही आहेस. म्हणजे तिने मला डोक्यात घातलं असं की हा तुला मिस करतो की तू नाही आहेस तालमीत. तर मला ते तिथून थोडंसं असं वाटलं की हा का मिस करतो, एवढंच, बाकी काही नाही. मग त्याच्यानंतर आम्ही दोघंही चहा काय असं काही नव्हतं गप्पा बस. असं हे आहे ना, अच्छा चैत्राली खलनायिका झाली. मला ठीक आहे तिने केले काय केलं असेल, चांगलं केलं असेल. मुलींमध्ये टॉक्स असतातच ना तसं. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं चहा नाही पित, हा पण नाही पित, मी पण नाही पित. तर मग आम्ही बरेचदा उकाळा प्यायचो एकत्र. मग हा थोडासा शेअर करायचा माझ्याबरोबर. हे खूप फ्रेंडली, आणि मी खूप इंट्रोवर्ट असल्यामुळे ह्याच्याशीच मी फ्रेंडली झाले. कारण एक तर दिग्दर्शक होता, त्यामुळे हा सांगेल ते ऐकणं आणि ह्याला खूप फॉलो करणं असं झालं होतं. मग तेव्हा आमची थोडीशी ओके लाईक मैत्री झाली. नंतर आम्ही शिवडीला तालमी करायचो आणि मी राहायचे प्रभादेवीला माझ्या काकीकडे. तेव्हा तुम्हाला ड्रॉप करायचा टॅक्सीनी. तर ते जरा असं घसट सारखं आम्ही बोलायला लागलो. मग प्रयोग सुरू झाले, मग प्रयोगात प्रॉब्लेम्स आले त्याच्या खूप सारे. आणि मग आम्ही बऱ्यापैकी जवळ आलो, एकमेकांशी बोलायला लागलो खूप. कारण जेव्हा प्रॉब्लेम्स आले तेव्हा कोणी नव्हतं आमच्यावर, फक्त दत्ता घोसाळकर आणि ही बरोबर असायचे. मी खूप फ्रस्ट्रेट होतो. मला तू सांग ना संतोष, काय काय प्रॉब्लेम आले रे? म्हणजे त्याच्यावर एक मोठं पुस्तक होईल की नाही रे, यदा कदाचित पुस्तक होईल. काय झालं म्हणजे? ध्यानी मनी पण नव्हतं असं काही होईल म्हणून. आम्ही खूप छान नाटक केलं होतं. त्याचा विषय पण खूप सरळ साधा, सर्वसामान्य माणसाला पटेल असा, की सर्वसामान्य माणसाचा आजच्या युगात, कलियुगात सत्यावरचा खऱ्यावरचा विश्वास उडालाय, हे फक्त मला दाखवायचं होतं. तर मग हे कसं दाखवूया, थोडं एंटरटेन कर. मला तो फॉर्म, नमन नाट्याचा फॉर्म कोकणातला जो मी बघितला तो माझ्या डोक्यात फिक्स होता. ते छान मुकुट बिकुट रंगीबेरंगी, ते डान्स, ते मेकअप, ती भाषा, सगळं ते डोक्यात होतं. तर काय करता येईल मला, म्हणून मी आता सरळ मार्गे जाणारे कोण आपल्यासमोर, तर पांडव येतात म्हणून ते पांडवांची रचना केली. आणि खलनायक कोणतं, कौरव. आणि ह्या कलियुगात असं झालंय की खऱ्याने वागून पण पांडवांना विचारणं वनवास भोगावं लागलं. म्हणजे आपले जर पूर्व ग्रंथ पाहिले, म्हणजे प्रभू रामांना पण वनवास भोगावा लागला, हरिश्चंद्राला पण वनवास भोगावा लागला, पांडवांना पण वनवास भोगावा लागला. तर त्याचं आता तर प्रभू राम तर घेऊ शकत नाही, कारण ते सगळे त्यांना देव म्हणतात. आणि बरोबर पांडवांना देव म्हणते, माझे ध्यानीमनी पण नाही. एक छान कॅरेक्टर्स आहेत महाभारतातले म्हणून त्यांची योजना केली. आणि कौरवांचं काय झालं, तेव्हा आपण असं वागलो आणि आपण खलनायक झालो, बदनाम झालो. सो आपण आता खऱ्याने वागायचं. सो त्यांचे ते माइंडसेटच त्यांचा बदलला आहे सगळा. आणि मग त्यातून ते नाटक केलं होतं. तर ते काही लोकांना त्याचं काही राजकारण करायचं होतं, त्यांना पब्लिसिटी पाहिजे होती. आणि त्यातून ते सगळे ते वादविवाद सुरू झाले. मग एक दिवस दत्ता घोसाळकरच्या निमित्ताने आम्ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना भेटलो की सर असं नाटक आहे, तुम्ही द्याल तो निर्णय. त्यांना धर्मवीर सगळे म्हणायचे. तुम्ही जर म्हणाल ना ही विटंबना आहे, आम्ही त्या दिवशी नाटक बंद करू, त्या क्षणी नाटक बंद करू. सर मी तुम्हाला शब्द देतो साहेबांना म्हटलं, तर तुम्ही आम्हाला हे नाटक तुम्ही बघावं असं आमचं मत आहे. कारण सेन्सॉर आमच्याकडे होतंच. मग त्यांनी रात्री 12 वाजता आम्ही प्रयोग केला त्यांच्यासाठी. हो,
एक खास प्रयोग त्यांच्यासाठी त्यांची माणसं ज्यांनी ज्यांचे काय आक्षेप होते ती लोक पण बसली होती. आता ते आक्षेप ज्यांचे होते आता सगळे चांगले मित्र आहेत. ते त्यांनाही कळलं की आजचा कुठला अजेंडा नव्हता, काही नव्हता. आम्ही खूप निरागसपणे ते नाटक केलं होतं. साहेबांनी तो प्रयोग बघितला आणि त्यांनी सांगितलं की नाही छान विडंबन आहे, त्यात विडंबना काही नाही, गो अहेड. सो त्यांनी ग्रीन सिग्नल देण्यावर नाटक सुरू झालं. तर त्याच दिवशी मी संतोष पवार आणि सगळे जे काय सो कॉल्ड आता कलाकार दिसतात सगळे तेच संपलं असतो. कारण एकदा संपलं की त्याच्यावर कोण विश्वास ठेवायला मागत नाही. तुम्ही सक्सेस झालो लोक विश्वास ठेवतात. सो इतका मोठा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रयोगाला वाद होते. जवळजवळ आम्ही 4,500 प्रयोग तसे केले. तुला धमक्या वगैरे खूप यायच्या ना? धमक्या असं नाही, पण अंगावर यायची माणसं. म्हणजे डिस्कस करायला गेल्यावर हे करत नाही का ते करत नाही का, त्यांना ना भडकवलेलं असायचं. आता ते चांगले मित्र आहेत, त्यातले बरेच चांगले मित्र आहेत. पण ते मी त्यांना म्हणत तुम्ही नाटक बघा, तुम्ही डिस्कस करा ना, जे तुम्हाला पटत नाही सांगा, मी बदलतो. काही गोष्टींचा म्हणजे उगाच गैरसमज करून घेतला होता, गैरसमज करून दिला होता. आणि त्यांनी सांगितले प्रत्येक गोष्ट मी ऐकली. अच्छा तुम्हाला हे नको आहे का, मग मी हे करतो. तुम्हाला ते नको का, मी हे करतो. कारण मला देवाने तेवढा ब्रेन दिलाय. आणि आपल्या देवांचं आपण कशाला. एक्झॅक्ट. आणि मला हे माहिती सुचवलं, मला त्यांनी सुचवलं ना. खरे खरे. पण शलाका काय ग, म्हणजे कशी होती मनस्थिती? तुम्हा कलाकारांची मनस्थिती कशी होती? घरातले म्हणायचे नाही कशाला जाताय, नको. ऑफकोर्स म्हणायचे. मला तर आठवते ना की हा एकटा उभा असायचा मध्ये आणि ह्याच्या अवतीभोवती एवढी माणसं त्याला इतके प्रश्न विचारत असायचे आणि भांबावलेला असायचा. पण हा एकदम तसा शांत डोक्याचा आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीचं त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं काय उत्तर आहे हे त्यांनी प्रत्येक वेळेला तेव्हाच समजावून सांगितलं पण लोकांना. आणि आम्ही सगळे कलाकार म्हणजे आम्ही सगळे कॉलेजियन्स होतो तेव्हा ॲक्च्युली. त्यामुळे सगळेच नवीन होतो, कोणालाच काही माहिती नव्हतं, एक्सपिरियन्स नव्हता. पण एवढं कळत होतं की हे काहीतरी आपण चांगलं करतोय, काही वाईट करत नाही होत. कारण पहिला प्रयोग सगळ्यांनीच बघितला होता, सगळ्यांच्या नातेवाईकांनी बघितलेला. तर कोणीच असं घरी जाऊन म्हणालं नाही की तुम्ही काय प्रकारचं नाटक करताय, का करताय, असं कोणीही म्हटलं नव्हतं. त्यामुळे ती शंकाच नव्हती आमच्या मनात. आणि अचानक हे काहीतरी आलं तर हे कळत होतं की हे जाईल, म्हणजे हे निघून जाईल असं कळत होतं. पण हा एकटाच होता वन मॅन शो सारखा. आणि आमचे म्हणजे जे प्रोड्युसर्स होते ते होतेच ऑफकोर्स सपोर्टला, पण असं फोरफ्रंटला कोणी नव्हतं, म्हणजे मोठं नाव ह्याच्याबरोबर कोणी नव्हतं. तर त्यामुळे ह्यांनी एकट्यानेच ते बऱ्यापैकी हँडल केलं. आणि पण त्या दरम्यान काही माणसं म्हणजे त्यांची ओळख पाळख नाही, पण ते उभे राहिले. मग ते नाटकासाठी उभे राहिले. म्हणजे अशोक पोहेकर पाटील साहेब असतील, कैलाश भापती असतील, अभिजित पानसे होते, अशी बरीच जण त्यांची माझी काही ओळख नव्हती. वरूनच मला ते करायला पाठवलं होतं. त्याला कोण मारी, ज्ञानेश महाराव साहेब, म्हणजे कुठून माणसं यायची आम्हाला सपोर्ट. ते धीराचे शब्द देणारे कोणतरी माणसं भेटत होती. आणि त्यातून थोडीशी मला होप्स यायचे, नाही मी आय एम राईट ट्रॅक, मी काही चुकीचं करत नाही. आणि शलाका होती ना पार्वती माता, ती बरोबर फिरायची. मी मागे होते त्याच्या खूप. पण खरंच ती विचारायची नाटकाचं काय होणार, कसं होणार. मला असं वाटतं कुठल्या कलाकारांनी मला विचारलं नाही की नाटक बंद होईल का काय होईल. मग त्यांनी ते पण भांबवले होते. ठरलं की नाटक आता बंद. मी होप्स सोडले नव्हते. म्हटलं मी मेहनत केली आम्ही, आणि अक्षरशः घाम गाळला होता मुलांनी, घामचा पडायचा. म्हटलं माझ्या मेहनतीला फळ मिळणार एवढं मला माहिती होतं. सगळे म्हणायचे आमची व्यायामशाळा आहे म्हणायचं आमची रिहर्सल म्हणजे. आणि त्या नाटकाने किती कलाकार या महाराष्ट्राला दिलेले आहेत. पण जाऊ दे, चला आता ते सगळं झालं गेलं, उत्तम झालं सगळं. पण हे तू मी कधी झालं आणि ऍक्च्युली आता लग्न करायचं असं संतोष कसं काय? त्या दरम्यान मी तेच बघितलं, ऑब्झर्व केलं की खूप प्रत्येक खेळ माझ्यावर होती, होप्स होती, खूप पॉझिटिव्ह होती. कुठेही त्यांनी निगेटिव्ह विचार नाही केला, कशाला करतो, राहू दे, मग सोडून देऊया, असं काही कधी नाही. अजूनही ती म्हणते यदा पण करूया. म्हटलं नको बाई. त्या नाटकाने खूप काही दिलं मला, मनस्ताप पण खूप दिलं. पण आता पुढे गेलं, आपण पुढे जाऊया. सो नको मला ते उगाच कोणाला असं वाटतं मुद्दाम करतो, परत कोणाच्या ते भावना दुखवायच्या जे आपल्या मनात पण नाही, म्हणून मी ते शक्यतो टाळ झालं. पण मी खूप ऑब्झर्व केलं तिला की कोणी किती काही ब्लेम केले माझ्यावर, कोणी किती काही आरोप केले, कुणी काय केलं तरी ती ठाम होती, तिचा तेवढा विश्वास होता. दुसरी गोष्ट मी बघितलं की पूर्ण फॅमिलीवर होती. म्हणजे कुठेही ब्लडी करिअर माइंडेड असतं तसं नाही नव्हतं की मला करिअर करायचं या क्षेत्रात, असं काही नाही. आवड मोठी, अजूनही काही छान काम आलं तर ती आवड म्हणून करते. आणि मग मी खूप पुढचा विचार केला, अगदी प्रामाणिकपणे. हिला पण कधी माहीत नसेल. म्हटलं हाईट बॉडी चांगली आहे, कॉन्व्हेंटची आहे, आणि मी मराठी मीडियमचा. म्हटलं मी काही जर माझ्या मुलांचं मराठी छान करेन, पण त्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवेन. दोन्ही मुलं सगळ्या आल्या पाहिजे. त्या मराठी खूप छान बोलतात, मराठी जुने पिक्चर्स, जुनी गाणी फॉलो करतात. आणि पण कॉन्व्हेंट असल्यामुळे ते इंग्लिश पण फ्लुएंट बोलतात, हिंदी फ्लुएंट बोलतात, गुजराती फ्लुएंट बोलतात त्यांच्या फ्रेंड सर्कलमुळे. तर मग त्यांचा अभ्यास कोण घेणार?
हे बघ लग्नाचं राहिलं बाजूला. पण मी पूर्ण विचार केला, म्हणजे आई वडिलांना कोण सांभाळेल तोचाही विचार, माझा विचार मी खरंच केला नाही, माय गॉड नो. त्यामुळे मी हा सगळा विचार करूनच मी लग्न करण्याचं नाट्य वेडा, मी नाटक करणार. चला का जेव्हा माझ्याकडे घरच्या छान किस्सा आहे आमचा मधला. ऍक्च्युली मी CHM कॉलेजची आहे, तर आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा एकांकिका करत नसत. तर ह्याच्यामुळे आम्ही तमाशा ऑफ ह्युमॅनिटी पहिल्यांदा युथला केली. तर माझ्या घरी तेव्हा कळलं होतं की काहीतरी यांचं आहे, कुसकुस होती. तर माझे बाबा खूप, आई वडील तसे थोडेसे नाराजच होते नाही म्हणजे. तर माझे बाबा एकदा कॉलेजला आले भेटायला ह्याला, कारण त्यांना माहिती होतं की आम्ही एकत्र तालीम करतोय. आणि आम्ही माझ्या सरांना कळलं बाबा आलेत म्हणून. मग सरांनी आतमध्ये बोलवलं आमच्या स्टाफ रूममध्ये. तर मी बाबा आणि आमचे सगळे लोक आणि सर. तर आता ह्याला जायचं होतं निघून. तर म्हणाला सरांना की मी निघतो आता. त्यामुळे बस रे, काय बस, कुठे चाललास? तर म्हणाला मी कर्जतला चाललो. तर माझे सर नेमके कर्जतचेच आहेत. ते म्हणाले कर्जतला कोणाकडे? तर ह्याला काही बोलावं कळे ना. ॲक्च्युली ह्याला बाबांना टाळायचं म्हणून मला जायचं होतं. तर पटकन म्हणाला मी मिठबावकरांकडे चाललोय. तेव्हा ते उदय मिठबावकर फोटोग्राफर, त्यांचा मोठा लेख आला होता मठामध्ये. तर तेवढंच ते त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे तो मिठबावकर म्हणाला. आणि माझे सर म्हणाले मिठबावकर? आमच्या कर्जतमध्ये कोणीच नाही मिठबावकर, मी सांगतो. इतकं ऑकवर्ड सिच्युएशन होती की आम्हाला दोघांना कळत होतं की काय चाललंय. भेटले बाबा? हो, नंतर मग काय सरांबरोबर चहा वगैरे घेतला, मग आम्ही बाहेर गेलो. मग हे आणि बाबा बोलले. घरी सांगितल्यावर धमाका नाही पण खरं सांगू हिच्या आईचा फक्त विरोध, मला सपोर्ट केलाय हिच्या आजीने आजोबांनी. आजी आजोबांनी पुढच्या मागच्या जनरेशन त्यांना खूप आवडायचं. आणि ते खूप प्रोग्रेसिव्ह होते, खूप. आणि आई बाबा नाही आई थोडीशी ट्रेडिशनल आहे माझी. पण त्यात काही चुकीचं नव्हतं, कारण मी तेव्हा काहीच सेटलमेंट नव्हती, काहीच नव्हतं. कोणी म्हणजे उद्या माझ्या मुलीच्या वरती झालं तर मी तोच निर्णय करणार. त्यामुळे मी काही मनावर ते गोष्ट घेतल्या नाही. आणि ते कुठल्याही आई वडिलांना वाटतं ना सेटल होऊ दे. पण आजी आजोबांना काय माझ्यात दिसलं मला माहित नाही, काय त्यांनी ओळखलं होतं. पण तेव्हा तालमीला वगैरे येऊन बसायचं, ते इतकं त्यांनी सपोर्ट केला होता. योच नवरा पाहिजे. हो, माझं हेच होतं की होच नवरा पाहिजे. मग माझं ग्रॅज्युएशन व्हायचं होतं तेव्हा मी SYला होते. तर ऑलरेडी यदाकदाचितमुळे एवढं कमी अटेंडन्स आणि काही अभ्यासात बोंब झाली होती SYला. तर तसंही मला गॅप लागणारच होता, म्हणजे मला कळलेलं. त्याच्यात हे सगळं आमचं घरी एकदम जोरदार चालू होतं. मग नंतर कसं तरी करून माझ्या बाबांनी आईला कन्व्हिन्स केलं. कारण माझे बाबा म्हणाले एकदा की तुला करायचंच आहे ना, तू सगळा विचार केलास ना, मग ते करायचंच आहे म्हटलं. आम्ही विरोध करणारी माणसं नाही, फक्त तुला सांगू शकतो की हे होऊ शकतं. इफ यू आर प्रिपेअर्ड इनफ तर गो अहेड, म्हणजे आमचं काही म्हणणं नाही. मग आम्ही म्हणजे मी TYला मी गॅप घेतला. मग आम्ही लग्न केलं TYलाच. मी TYला असतानाच आम्ही लग्न केलं. पण सगळीच माणसं म्हणजे काका काकी, एकदा आम्हाला हिच्या काकाने बघितलं होतं, आपण बोलत होतो माहितीये का, कुठे चर्चगेट रोडला सोडायला काहीतरी शोवरून निघालो होतो, काहीतरी बोलत उभे होते. काका टाइमिंग अशी मध्ये झाली एकदम आमच्या दोघांच्या मध्ये. काय नाही चालू. तुम्ही आता हात घालून जात असाल त्यावेळेला. मला त्यांची कधी भीती नाही वाटली त्या लोकांची. आमच्या घरी तसं एकदम म्हणजे रिलॅक्स्ड वातावरण आहे. फक्त एवढंच होतं की मी खूप जास्त घाई करते असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर, जरा थांब वगैरे. आणि ह्याचं पण करिअर अनसर्टन, आणि मी तर काही मला करिअरचं माहितच नव्हतं की काय करायचंय. करिअर शब्दच कोणाला माहिती नाही, कसलं काय जे होतंय ते छान छान. तेव्हा करिअर शब्दच नव्हता. आवड आहे, आपण काम करत आहे फक्त. आणि घरातून माझ्या होतं की एकदा नोकरी कर. पण त्यांनी खूप असं इतर आई वडिलांप्रमाणे खूप फोर्स नाही केला. म्हणजे वडिलांनी त्यांना टेन्शन असायचं बिचाऱ्यांना, ते रिटायर्ड होणार होते, काय करायचं. पण ते म्हणतात ना की तो आई वडिलांची पुण्य, त्याचा आशीर्वाद आणि आपली मेहनत. खरंय तुझे. पण चला का हा सतत त्या मुलींबरोबर असायचा आणि किती त्या ऑडिशन्स आता पण बघितलंस ना, म्हणजे उंच आहे का, क्लासिकल येते का, हे तुला त्रास नाही व्हायचा? खरं सांगा. इनिशियली खूप व्हायचा, कारण की मी खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत, अजूनही आहे तशी. आणि पूर्वी तर खूप होते, आता मी खूप म्हणजे ओपन माइंडेड झाले जसं एज झालं. पण पूर्वी तर, आणि तो
दिसायचा पण छोटासा असा यंग एकदम. तर खूप मुली आणि मुलींपेक्षाही पेरेंट्स, मुलींचे पेरेंट्स ह्याच्यावर खूप जास्त फिदा व्हायचे आणि खूप जण त्याला इनडायरेक्टली देत असायचे सिग्नल्स की आमच्याकडे आहे. आणि तू अशी बुक्की घेऊन उभी राहायचीस का, याच बाहेर मग बघते. आम्ही भांडत राहायचो, खूप भांडायचो. आणि संदीप विचारेंचंच ऍक्च्युली संदीप विचारेंनी मला लग्नात आले होते तेव्हा त्यांनी भांडा सौख्य बरे असं लिहिलं आणि मग भांडावर फुल्ली दिली आणि मग खालती लिहिलं नांदा सौख्य बरे. म्हणणं असायचं बोलायचंच नाही तू त्यात. नाही असं नसायचं, पण मला असं वाटायचं की मे बी ही विल स्लीप अवे. तर मी त्याला पकडून ठेवायचा प्रयत्न करायचे. गेलाच हातून काय, हो गेलाच तर काय करायचं. नवरा माझा नवसाचा असल्यामुळे आणि खूपच आम्ही मी इमॅच्युअर पण होते. तू काय करायचं त्यावेळेला, असं ह्याच्याशी बोलायचं नाही तिच्याशी, बोलायचं नाही असं नाही म्हणायचं मी, पण मला असंच आहे की तू तुझ्या लिमिट्स तू क्रॉस नाही करत. कधी क्रॉस करतो लिमिट पण असं वाटतं ना आपल्याला. म्हणतो सगळ्यांना ताई ताई करतो. आता मला कळ की माझं अगदी फ्रँक मला कोणाला दुखवायला नाही आवडत. म्हणजे कोणी किती दुश्मन जरी असेल तरी मी त्याला दुखवत नाही शकतो. हा बाबा हो बाबा काय सगळं तसंच करतो. हे बरं आहे. म्हणजे उद्या ती म्हणाल चल रे बागेत जाऊन जरा वेळ खावतो. तेवढं नाही करत मी. ते हसण्यावर येतो, हसण्यावर घेऊन जाते ते. मी पण दुखवत पण नाही कोणाला. एवढं होतं माझ्याकडून ते, नो डाऊट. काही चुकत पण असेल माझं, पण ते तिला माहिती. मी मुलांच्या बाबतीत पण अगदी कोणी माझ्या विरोधात गेला किती काही क्रॉस गेला, आणि हे होतंच. ज्यांनी माझ्याकडे कामं केली तेच नंतर काही दिवसांनी ती जगाची रीतच आहे ती, ते आपल्या विरोधात जातात किंवा काही ते उलटापलटा करतात समज गैरसमजातून. पण मी त्यांच्याशी पण तेवढाच छान वागतो. फक्त मी करतो की या माणसावर परत काम नाही करत, हे मनात खूणगाड बांधतो, पण मी रिलेशन बिघडवत नाही. एवढं करतोच मी. मेंदूचे कप्पे असतात ना, त्यातले 10 कप्पे त्याचे शांतताच दिलेली आहे त्याच्याकडे. त्याला चिडणं बिडणं बहुतेक दिलेलं नाही. चिडतो पटकन तो, पण चिडचिड माझी स्वतःची पण शलाका देसाई, शलाका संतोष पवार जेव्हा झाल्या तेव्हा सगळं बदललं खाट करून. आणि हे 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 होईल असं तुला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा कसं झालं ग? एक वर्षभर काय 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 स्थित्यंतर झाली? ऍक्च्युली मी माझ्या घरची स्थिती सगळी त्याला सांगितली होती. म्हणजे आम्ही तसे सुशेगात माणसं, म्हणजे काय हवं तर वस्तू सुवेगर. हां, म्हणजे खाणं पिणं नॉनव्हेज बिनव्हेज एकदम भरपूर असं. तर ह्यांचं घर तसं खूपच ट्रेडिशनल आहे. तर मी माझ्या घरच्या सगळ्या त्याला बॅकग्राऊंड सांगितल्या होत्या, माझ्या आईवडिलांच्या, माझं अपब्रिंगिंग सांगितलं होतं. म्हणजे का आम्हाला मुलगी असण्यापासून माझ्या घरी थोडंसं लॅविशली आम्ही जगलो. पण जेव्हा मी ह्याच्या प्रेमात पडले तेव्हा माझी आर्थिक स्थिती माझ्या घरची खूपच प्रॉब्लेममध्ये होती. तर तेही मी त्याला सांगितलं की आत्ता खूप प्रॉब्लेममध्ये आहे, पण माझ्या सवयी अशा आहेत, सगळं काही बदललेलं माझ्यासाठी नाही, पण आय नो की थिंग्स आर नॉट दॅट वेल. तर त्यांनी ते सगळं माझं समजून घेतलं, मला खूप सपोर्टिव्ह वागला त्यावेळेला सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं तर कित्येकदा असं व्हायचं की मी म्हणजे माझ्या लग्नाच्या खरेदीच्या वेळेला कित्येकदा ह्यांनी मला पैसे दिलेत पटकन, पण ते म्हणजे अकाउंट्समध्येच मी घेतले नाहीत किंवा माझ्या आईवडिलांनाही माहिती नाही. कळलं ना काय, आपण काही वेळेला एखादी गोष्ट घेऊन टाकतो पण त्याचा हिशोब आपण एकमेकांना देत नाही. तर तसं त्यांनी खूपदा मला हेल्प केली. हेल्प म्हणण्यापेक्षा इट वॉज अननोन, अनसेड, पण ते मी रजिस्टर केले. माझ्या आईवडिलांना सुद्धा माहीत नाही आहे, पण माझ्या मनात मला माहिती आहे की त्यांनी मला किती हेल्प केलं त्यावेळेला, आणि माझ्या कुठच्याही गोष्टीला तो उभा असायचा नेहमी. तर ते एक मला माहिती होतं. आणि त्याच्या घरी असं झालं की त्यांनी मला एकदा आई घरी नेलं लग्नाच्या पूर्वी. तेव्हा मी बघितलं की छोटंसं आमचं घर आणि छान सगळं जिथल्या तिथे टापटीप. माझ्या सासूबाई इतक्या कामसू आहेत, इतकं टापटीप ठेवतात. तर पहिले मला तेच दडपण आलं की माय गॉड, हे मला शक्य नाही, म्हणजे मला माहीतच नव्हतं हे कसं करायचं. तर तो म्हणाला की नाही काय नाही, आई सगळं ॲडजस्ट करणार. आणि त्याप्रमाणेच त्यांनी केलं, सगळंच केलं त्यांनी. आणि मला जेवण करता यायचं नाही, मला कुठली गोष्ट नीट ठेवायची माहिती नव्हती, मला कोणी सगळ्यांनी हातात देण्याची सवय होती, पाण्यापासून सगळं माझ्या हातात होतं. तर मग इथे आल्यावर मी पण ॲडजस्ट केलं आणि मला खूप समजून घेतलं माझ्या घरच्यांनी. म्हणजे माझ्या नंदा आहेत 3, पण त्या कधीही माझ्याशी नंदांसारख्या वागत नाहीत आजसुद्धा. त्या माझ्या मैत्रिणी नाही आहेत, म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्यांच्यावर हँगआउट करते, पण तो डिस्टन्स ठेवून सुद्धा आम्ही एकमेकींना खूप समजून घेतो. आणि माझे सासू सासरे तर मला आठवते आमच्या घरी, माझ्या सासूबाईंच्या आणि सासऱ्यांच्या घरी आम्ही बर्थडे वगैरे करायचं असं नाही आहे कल्चर. आणि माझ्या घरी फुल ऑन पार्टीज असतात, म्हणजे आज ह्याचा बर्थडे तर आज रात्री मजा करायची, असं खूप असायचं. तर माझा बर्थडे होता पहिला लग्नानंतरचा. तर आई सकाळी उठल्या आणि बाजारात गेल्या, मला माहीतच नाही, हा गेला ह्याच्या कामाला.
नंतर त्या माझ्यासाठी कपकेक्स घेऊन आल्या. इट वॉज सो स्वीट. म्हणजे त्यांना माहिती होतं की मला ते केक कटिंग आणि ह्याचं सगळ्याचं आहे, तर त्यांनी ते कपकेक माझ्यासाठी त्या घेऊन आल्या आणि ते मी कधीही विसरणार नाही की एवढं गोड त्यांनी मला ते दिलं आणि मी खूप खुश होते. पण आमच्यात असं बोलणं नाही झालं की थँक्यू आई आणि असं नाही. ते खूप फॉर्मल होतं, पण ते आम्ही रजिस्टर केलं त्यांनी सुद्धा आणि मी सुद्धा. किती गोड ना. म्हणजे आणि संतोष हे जे तुला केलं की सहजपणे त्याने तुला खरं किती गोड ना. बघ हे असं असतं, रिटर्न असतं ना सगळं. यदा कदाचित लक्षात असतात गोष्टी आपल्या. आपण तेव्हा जरी बोललो नाही तरी आपण ते कन्सिव्ह केलेलं नाही. आणि कधीतरी व्यक्त व्हावं की होय की नाही. म्हणजे तू संतोष आता आय लव्ह यू वगैरे म्हणणारच नाही, पण तरी कधीच नाही म्हणत तो. मी म्हणते, पण मी त्याला तोंडून शलाका असं असं. आणि तो अबोला माणूस आहे. तो रागवला की तो अबोला धरतो. त्याचा खूप मोठा ड्रॉबॅक आणि प्लस पॉईंट दोन्ही. शब्दाला शब्द कशाला उगाच वाढवायचे ना. हो ते पण आहे. हमसे है आमची ही संतोष, अशी ही छान सुखवस्तू घरातली, तुझ्यावर खूप खूप प्रेम करणारी, पॉझिटिव्ह असणारी शलाका तुझी बायको झाली. तुझ्यामध्ये काय काय बदल झाले, बदल करावे लागले? कारण एवढं मोठं सुंदर जास्वंदीचं फूल घरात आलेलं आहे, तर तिचे लाड करायचे की नाटक करायचं? जे प्रत्येकाच होतं तेच झालं की ते शुभमंगल सावधान, तो पडदा जेव्हा अंतर्भात दूर झाला ना, मग अक्षरशः पायाखाली वाळू सरकते ना, तसं झालं होतं. म्हणजे तेव्हा मला त्या शब्दाचा अर्थ कळला मला. आणि एका क्षणात सगळे चित्र दिसलं, अरे बाबा एवढ्या सगळ्या जबाबदारी येणार आपल्यावर, त्या जबाबदाऱ्या पार पडायच्या. आणि तेव्हा नुकतं यदाकदाचित असं चालत होतं, पण वाद प्रचंड चालू होते त्याच्यावरून. पण नंतर मात्र मी खूणगाड बांधली की आपल्याला आता काम करावं लागणार दिवस रात्र. मी दिवस रात्र काम केलं. मी कधी घरी किती 15 दिवस घरी पण नाही गेलो आजही. पण मी एक सांगतो की मला एवढं कळलं होतं की मला काही करा, मला फक्त मेहनत करायची आहे, काम करायचं आहे. बाकी सगळं घर तिने सांभाळलं. मी आता काही 2-3-4 घरं आम्ही घेतली, ते पण मी फक्त सह्या केलं, बाकी सगळं तिने केलंय. मी फक्त पैसे आणून देवासमोर ठेवतो, बाकी ते जे काय करायचं तीच करते. पण पण मला फक्त मी कधी मला खर्चिक नाही आणि मी खूप खर्चिक आहे, त्यामुळे आम्ही ते बॅलन्स आउट करतो. तू व्यवहार अजिबात बघत नाहीस घरातले? नाही, अजिबात नाही. का मला ती वेळच कधी आली नाही बघण्याची. नाही, धनलक्ष्मी धनवंतरी. हा, पण त्यामुळे काय झालं, मी म्हणजे पूर्ण झोकून काम केलं. मी आनंद घेऊन काम केलं. वा वा वा. म्हणजे निव्वळ पैशासाठी मग सिरियल करत मग पिक्चर असं नाही केलं. मला नाटकातून आनंद मिळतो, असं मी नाटकं करत गेलो. मी मनसोक्त. किती झाली रे? 15-20 झाली ना? नाही, सॉरी, 67. बापरे, 67 नाटकं. त्यांचे प्रयोग किती? म्हणजे आता मी मोजले नाहीयेत प्रयोग, पण हे असं करता बाबा तुम्ही. मी ठरवलंच नव्हतं ना ह्या क्षेत्रात यायचं. मी आलो ऍक्सिडेंटली, राहिलो ऍक्सिडेंटली, करत गेलो. मी लिहिलं स्क्रिप्ट पण कधी माझ्याकडे नव्हते. मी आता गोळ्या गेला स्क्रिप्ट. मी तालमीला जायचो, तिथे लिहायला बसायचो. ते सीन झाला की मग चला आपण हे करूया, असं करून मी नाटकं केले. मी ठरवून काहीच नाही केलं, पण मला त्यातून खूप आनंद मिळाला. अजून मी त्यातून आनंद घेतो. सो मला ते करता आलं मनसोक्त. मला कधी मुली कितवीला आहे रे, मला कितवीला आहे असं होतं मला. जे आपण विनोदच बघतो, पण तसं झालं कारण सगळ्या जबाबदाऱ्या तिने घेतल्या होत्या. त्या मला त्या गोष्टी कधी कराव्याच लागल्या नाहीत. इव्हन मुलींनाही, की आता ती घरी एकटी आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे. अरे एकटी, तिला सांगतो एकटी राहते, एकटी नको काळजी करूस. किंवा आता माझी मोठी मुलगी बँगलोरला गेली 3 वर्ष, त्याची ग्रॅज्युएशनसाठी गेली होती, जर्नलिझमसाठी. मी खूप हल्लो होतो, अरे बरोबर 3 वर्ष तिथं घराबाहेर राहणार होते, पण ती खंबीर होती. त्यामुळे मी आता त्यांच्यामध्ये पडतच नाही. तुम्ही जे करते ते तुम्ही करा. त्यामुळे कधी ती वेळ आली नाही. फक्त एवढंच आहे की मला मनसोक्त काम करता आलं. काम मात्र वेळेसारखं केलं. मला मुली कधी मोठ्या झाल्या त्या मला कळल्या नाही. कधी वेळ कधी कसा गेला आयुष्यात ते कळलं नाही. एवढं मात्र. पण शलाका, ज्याच्यासाठी इतकं सगळं मागचं सोडून तू गेलीस, इतका विरोध झाला, पण तोच 15-20 दिवस नसतो. हे असं तुला राग यायचा तेव्हा? नाही, राग नाही यायचा, कारण की मला बाकीचं दुसरं प्रोफेशन माहितीच नव्हतं जेव्हा मी ह्याच्याबरोबर आले. त्यामुळे नाटक मी पण करायला लागले आणि मी पण 8-10 वगैरे नाटक. मग अशी तुझी 10 झाली. आणि मी बरेचदा दौऱ्यांसाठी बाहेर जायचं. ह्याच्याबरोबर मी जी नाटकं केली किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जी नाटकं केली सगळी खूप चालली. त्यामुळे मी बऱ्याचदा नाटकांसाठी दौऱ्यावर जायचे. तर ते एक माइंडसेट होताच, म्हणजे की हा नसणार, मी नसणार, मुलींना कसं ॲडजस्ट करायचं, ते सगळं आम्ही. त्यामुळे कधी मी रागवले नाही कामावरनं. मला नाही वाटत. एक गोष्ट घडली, मी ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मी आलो घरी. आमच्या घरी पूजा होती. मी कामाला गेलो. लग्नातला सांग. मी कामाला गेलो. मी लग्नाच्या दिवशी मी तालमीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तालीम करून पूजा होती. पूजा गेली, कामाला गेलो. आलो संध्याकाळी, भजन चालू होतं. ही जेवायची थांबली होती. तू जेवली? नाही जेवली म्हणाले.
नाही जेवले, तुझी वाट बघते. म्हटलं वाट नाही बघायची, म्हटलं उपाशी राहशील म्हटलं. तू आपलं माझी जेवून घे. सासूबाई बट तू तुझ्या वाटचं खातेस ना, जेवून घे. पण त्यानंतर काय झालं, कट्टू मी घरी आलो, बेल मारले की येणार, कडी उघडणार, जाऊन झोपणार. तुझं तू घे आणि काही जेव, काही कर तिकडे. हा खूप उशिरा येतो ताई, नाही थांबू शकत एवढा वेळ. मग मला पण काहीतरी पुढचं असतं ना उद्याचं, ह्याला राग यायचा सुरुवातीला. नाही राग नाही करेल. म्हटलं मला माहिती सकाळी लवकर उठून परत कामाला लागायचं. त्यामुळे मी त्या गोष्टीची, आणि मला ती सवयच होती. आईला पण तेव्हा सांगून, आई माझी थांबायची जेवायला. मी आईला म्हटलं जेवायचं हा जेवून घे, कारण मला माहिती आहे माझं कधी घरी येणार मला माहित नाहीये. तुझं तू जेवून घेत जा, थांबू नको. पण मी ते ठेवलेलं असायचं जेवण, ते मी घेऊन मी जेवायचो. मी थंड जेवायचो तेव्हा, ओव्हन बिव्हन काही प्रकार नव्हता. तर मला ती सवय आहे, तसं काही नाही. शाला का बऱ्याच वेळा असं होतं की खूप प्रेमानं लग्न केलं जातं, पण नंतर अहो जे असतात ते म्हणतात नाही आता ह्या माझ्या दिग्दर्शनाखाली कर, किंवा मी सांगेन ते कर, असं काही केलं नाही. आमच्याकडे उलट आहे. मला असं नाही, नेहमी वाटायचं की मी ह्याच्याच बरोबर असावं आणि ह्याच्याच बरोबर काम करावं. पण ह्याचं असं होतं की नाही आता तू बाहेर निघ, तू तुझं बघ, तू सर्च कर. आणि मी कधी सर्च केलं नाही. मी कधी कोणाकडे हिचं नाव सुचवलं नाही, कधीच नाही. कोणी सांगावं समोरून नाव जेव्हा आलं होती की तू छान करिअर कर, असं तुझं तू शोध आणि कर, घर सांभाळून. प्रत्येकाचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो मी जपला. मी खरं अगदी इव्हन आता 4थं घर आम्ही जे घेतलंय, तिचं म्हटलं EMI तुझं तू भर म्हटलं. मी त्यात लुडबुड नाही केली, कारण ते एक स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, तो जपायला पाहिजे. मला माहिती आहे, मी कधी हिला गोष्ट बोलली नाही, पण त्यात मी लुडबुड केली नाही. तुझं तू EMI भर, तुझं तू बघ, ते तुझं म्हणजे उद्या असं हे माझं घर आहे असं तिला वाटलं पाहिजे. एवढं मात्र मी पाळलं. आणि मला उलट वाटतं, मला असं सारखं वाटायचं, सुरुवातीला खूप वाटायचं, कारण की मी प्रेग्नन्सीमुळे जरा थांबले मग ह्याच्यासाठी वगैरे. मग ह्याचे दौरे चालूच असायचे, ह्याचं जाणं बाहेर चालू. मग मला खूप तेव्हा असं वाटायचं की मला जायचंय ह्याच्याबरोबर. आणि सगळ्यात फनी गोष्ट म्हणजे मी लग्न झाल्यावर मी बुवा तिथे बाया करायचे, ह्यानीच डिरेक्शन केलं होतं अत्रेंचं नाटक. तर आम्ही दौऱ्यावर गेलो पहिल्यांदा लग्नानंतर, तर मला जावतच नव्हतं याला. तर मी खूप रडले आणि गेले वगैरे, आणि मी तिकडून ह्याला पत्र लिहिलं. आणि यू विल नॉट बिलीव्ह, मी घरी आल्यानंतर ते 8 दिवसांनी आलं. आणि ह्यानी वाचलं नाहीच, ते माझ्याचकडे आलं परत, कारण मी घरी होते. मग मी याला रात्री म्हटलं की तुला वाचून दाखवू का, मी एवढं लिहिलंय बघ तुला. त्यामुळे नको, मला माहितीये तू काय लिहिलंस. काय हे अनरोमॅन्टिक, एकदम रोमॅन्टिक. बरं आता जरा रोमॅन्टिक होऊन काय वाचलं मला सांग बरं. आणि वाचलं सुद्धा नाही ते पत्र, मीच माझं माहित होतं. हा तर ना स्क्रिप्ट रायटरच आहे. काय लिहिलं होतं मला तुझी आठवण येते. मी खूप काय तरी पण मला आठवत पण नाही होता. किती वर्ष पण अनरोमॅन्टिकच आहेस. तिला सवय पत्र लिहायची, मला आवडतं पत्र. पण पोस्टाचा महिमा जरा वेगळाच असतो ना. बापरे, किती छान ना, काय मस्त मस्त आठवणी आहेत. शाला काय या सगळ्या ह्याच्यामध्ये अगदीच वेगळ्या बॅकग्राऊंडमधून तू आलेलीस, पण तरी स्वतःचं अस्तित्व जपायचं, आपण छान आहोत तसं राहायचं, किती अवघड असतं याच्यामध्ये. कारण मला ना सुधीर भट एकदा भेटले होते, आता ते नाही आहेत, आणि ते संतोष मला असं म्हणालेला, शाला काय आहे ना, ही इतकी चांगली मुलगी आहे ना की तिच्याबरोबर तिला कोणी वाईटच म्हणू शकत नाही. सुधीर भटांसारख्या माणसाची इतकी मोठी जेव्हा मी पहिल्यांदा भेटले ना, तेव्हा खाडकन मी तिला सांगितलेलं की असं ते म्हणालेले, हे कसं मुलगीच म्हणायची काका, मला मुलगी म्हणायची. सुधीर भट साहेबांचं कसं होतं, ते कधी सरळ कोणाशी बोलायचं, ते सगळे ते गमभावना त्यांच्या भाषेतच बोलायचे. पण ही समोर असेल त्यांची डेअरिंगच व्हायचं नाही. मी हे ऑब्झर्व केलं मी. ही समोर असेल की त्यांच्या तोडून काही अपशब्द बाहेर नाही पडायचा. मी इतकं ते प्रेम करायचं. स्वतः असं माझ्याशी खूप भांडण ना त्यांचं, आम्ही खूप भांडायचो. पण हिच्या समोर त्यांचं काय व्हायचं काय माहित नाही. ते पूर्ण ते मुलीसारखीच तिच्यावर प्रेम करायचं. पण तू कसं सांभाळतेस हे सगळं, म्हणजे असं मला म्हणायचं नाही, पण त्या निमित्तानं खूप एकत्र येणं असतं सगळ्या कलाकारांचं, मग घरच्यांपेक्षा जास्त भेटणं असतं. या ह्याच्यामधून कुठलंही गॉसिप न तयार होता शांतपणे काम करून सगळ्यांशी उत्तम संवाद साधून पुन्हा आपापल्या घरी येणं किती अवघड, किती सोपं आहे. पण तिला मुद्दाम नाही करत, तिचा स्वभाव तसा आहे. आणि पूर्वी मी खूप भिडस्त होते, घाबरायचे पटकन बोलायला, ती पटकन ओपन नाही होत. म्हणजे माझंही तसं आहे, नवीन ठिकाणी मी पटकन ओपन होत नाही. आधी बघतो. पण तेव्हा मग माझा हा आधार बनला होता यदा कदाचित. नंतर काही झालं तरी ह्याला सांगायचं किंवा ह्याची मदत घ्यायची. मग थोड्या जसं आपण काम करत जातो, आपला मित्र परिवार वाढतो. म्हणजे ह्याचेच जे काही को आर्टिस्ट होते तेच माझे को आर्टिस्ट होते,
त्यामुळे ते एक आमचं एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो तसं झालं. बरं म्हणजे ते सगळे जे चांगले मित्र झाले. माझे त्यांची काहीतरी खुसफुट कुरपूर होतच ते कामाच्या निमित्तानं, पण ते सगळे जे चांगले मित्र आहेत अजूनही म्हणजे माझे खूपच घट्ट मित्र आहेत. बरं माझं त्यांच्याशी किती काही झालं तरी पण ही त्यांच्याशी रिलेशन कधी हे नाही केलं. मी काय सांगितलं तुझं काय कामापुरतं ना, म्हणजे कामाच्या आहे ना. पण माझे असं करत नाही की मी त्यांच्याशी बोलले तू बोलू नकोस वगैरे असं अजिबात नाही. तुझं तू रिलेशन तुझं माझे रिलेशन. तुम्ही दोघांनीही दोघांची व्यक्तिमत्व इतकी छान ठेवलेली आहेत आणि इतकी छान स्पेस म्हणतो ना तशी दिलेली आहे. संतोष, मग हाच प्रश्न तुला पण आहे. आता आम्ही काय गॉसिप बिसिप ऐकलं नाही बाबा. हे तुझं काम आणि तू ते वेड्यासारखं लिहिणं हे ते ह्याच्यातून आपण छान राहणं. इतक्या मुली तुझ्या आसपास असतात, अजूनही असतील, अजूनही तुला प्रपोज वगैरे करत असतील. नुसतं चला तर आपण म्हणजे लव्ह स्टोरी सुरू करे वगैरे असं काहीच ऐकलं नाही. ह्याच्यातून आता 67 नाटकं, इतके चित्रपट, हे सगळं करत असताना तू पण कसं काय स्वतःला छान ठेवलेस? अगदी फ्रँकली सांगायचं तर एक तर माझा स्वभाव खूप प्रचंड भित्र आहे. म्हणजे माझ्या शाळेत मुलीच नव्हत्या, आम्ही मुलांची शाळा माझी. त्यामुळे पहिल्यापासून मुलींशी बोलता मला खूप भीती वाटायची. ही बोलायला लागली म्हणून मी जास्त बोलायला लागलो. माझ्या नाटकात मला मुलींची नावं पण माहीत नसतात. आम्हाला आतमध्ये पाठवायचा जर मुलांना काही म्हणजे अपशब्द वापरून बोलायचं असेल ना तर मग मुलांशी मी बोलायचो, चिडून काय बोलायचं असेल तर इतकं ते होतं. ते काही मैत्रिणी मात्र खूप छान झाल्या. म्हणजे अगदी मनसोक्त माझे काही मैत्रिणी आहेत ते इतके की म्हणजे एकदा आमची निलिमा म्हणून मैत्रीण आहे, लालबागला राहते ती. एकदा फोन केला, सर हा बघा असा तुमच्याबद्दल असं, ह्याला मारू काय मी? लालबागची ती म्हणजे थांब शांत राहा म्हटलं, एक फील्ड आहे, थोडं कोणाचे गैरसमज होतातच. अशी मित्रही आहेत. एकदा मला एक माझा मित्र आहे आमचा प्रणय दरेकर, त्याने असंच एकदा फोन केला, हा बाई इथे पिऊन येत बसलाय, काहीतरी बोलतोय तुझ्याबद्दल, ह्याला देऊ काय ठेवू? म्हटलं थांब प्रणय, बोलू त्यांना काय बोलते नाही, काय फरक पडणार आहे. म्हणजे इतके प्रेम करणारे लोक मला मिळाले. काही असंही आहेत की उगाचच नाव जोडायचं, संतोष बरोबर नाव जोडलं जाते ना, चल बरं आहे, मग तेही करण्याचा प्रयत्न केला, तिच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, हेही झालं. पण आम्हाला एकमेकांना माहिती आम्ही काय होते, त्यामुळे मला त्या गोष्टीचा कधी फरक पडला नाही. कित्येकांना मी लांब ठेवलं, कित्येकांना लांब असं नका करू, हात जोडून सांगितलं की असं नका करू, असं नका करू, हे चुकीचं आहे वगैरे, असंही गोष्टी केल्या. पण शाला का असं तुझ्यापर्यंत नाव आलं की थोडी अस्वस्थ व्हायचीच तू? नाही, मी नाही होत. नंतर नाही. ते इनिशियल डेजमध्ये तुम्हाला म्हटलं ना, तेव्हा नाव नाही आलं तरी मला असंच व्हायचं. तेव्हा कोणाच बरोबर बोलला की मला असं व्हायचं. म्हणजे एकदा असं झालं होतं, एकदा हे झालं होतं, हिच्यासमोर कोणतरी बसले, बोललं हे संतोषचं लग्न ठरलं. ही हल्ली ठपकन एकदम संतोष काणेकरचं लग्न ठरलं होतं. एक क्षणभर म्हणजे एवढं होतं तेव्हा. दावत सुटलीस की काय? नाही. चला का आमचं लग्न जेव्हा झालं ना, तेव्हा त्या दिवशी आम्ही वरात घेऊन घरी येत होतो, तेव्हा लाईट गेली पहिल्या दिवशी. म्हणजे लाईट गेली, साखरपुड्याच्या दिवशी लाईट गेली, साखरपुड्याच्या दिवशी लाईट गेली, लग्नाच्या दिवशी लाईट गेली, दुसऱ्या दिवशी पूजा होती, त्या दिवशी पण संध्याकाळी लाईट गेली. तुम्ही मी खूप अस्वस्थ झाले, म्हटलं लाईट का जाते सारखी, म्हणजे अशुभ वगैरे आपल्याला डोक्यात येतं ना. तर हा म्हणाला काही काय असं काही नसतं, आपल्याला दृष्ट लागू नये म्हणून देव स्क्रिप्ट रायटर. मी पॉझिटिव्हली घेतो कुठली गोष्ट. काय लाईट तेव्हा तर मुंबईत गमतीची गोष्ट आहे, मी काय मानत नाही असं, पण एक आपलं असतं ना. अगं एखाद्या ते दिवा लावून जातात आणि ते भिजतो. आता त्याला जर ऑक्सिजन नाही मिळालं तर तो भिजणार किती, मग परत लावला जातो परत. पण आमच्याकडे तसं काही नाही, तसं आमच्याही घरी नाही नव्हतं कधीच. पण आपण एक बोलता आपण बोलतो ना, ऐकलेलं असतं कोणाचं. संतोष 67 नाटकं लिहिलीस, तू एकदा धरलंस की लिहितोस? हा, एक टाकी लिहितो मी. म्हणजे मी एका रात्री पूर्ण रात्रभर बसून नाटकं पण लिहिलेली आहेत. आज सुद्धा तो रात्रभर बसून लिहितो. ते लिंक लागली असं होतं ते. आणि मग तुला दिसतं? हा, चित्र दिसत होतं, काय होणार, कसं होणार ते. होय. हो. त्यामुळे ॲज अ डिरेक्टर मी लिहिताना ॲज अ डिरेक्टर म्हणून लिहितो. त्यामुळे ही वाक्य कोणाचे ते मी लिहित नाही. मी फक्त डायलॉग्स लिहून काढतो. इंटू ब्रॅकेट्स काय होणार ते पण मी लिहित नाही. ते माझ्यासाठी जे असतं, ते मला काय बसवायचं आहे, मला काय करायचं ते माझं मला माहिती. तुझे कलाकार म्हणतात तू स्क्रिप्ट पण देत नाहीस? हो, नाही स्क्रिप्ट हातात देत नाही देत, कारण ती स्पॉन्टेनिटी टिकावी, कारण पुढचे त्याला बघू नका. समज आज रिहर्सल झाली, उद्या रिहर्सलला तू तसंच डायलॉग देतो. ह्याच्या लक्षात मुवमेंट सुद्धा लक्षात असतात. आम्ही विसरतो की काल काय ब्लॉक केलं होतं. मध्ये एक प्रॉब्लेम आहे, मी त्यांना सांगतो की आता वैभवबरोबर मी नाटक केलं, मर्डरवाले कुलकर्णी, त्यांना मी स्क्रिप्ट नव्हती हातात दिली.
पण त्याने पण विश्वास ठेवला माझ्या. इव्हन अतुल परचुरेने पण, मी जेव्हा ए भाऊ डोकून खाऊ केलं त्याने मी फक्त एवढं माझ्यावर विश्वास ठेवा आणि करा, तरी पण त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवून नाटक केले. पण त्यांना फक्त सांगितलेलं फक्त लक्षात ठेवा, ते जर तुम्ही विसरत मला काही दुसरं सुचेल म्हटलं. हा माझा प्रॉब्लेम. ऍडिशन देतो पण त्याच्या बेसिक लक्षात असतं काय. त्यामुळे जर काही कोण थांबलं की मला पटकन दुसरं वाक्य सुचतं, मग ते अरे संतो काल हे दिलं होतं ना, म्हणून ते लक्षात ठेवा, जे दिले ते लक्षात ठेवा, जेणेकरून आपण पुढे जाऊ. जर तुम्ही थांबलात तर मला असं वाटतं तुमच्या ते पाठ होत नाही, तुम्हाला ते जमत नाही, झेपत नाही, लक्षात राहत नाही. सो माझ्याकडे दुसरा पर्याय तयार असतो. त्यामुळे ते त्याची कृपा आहे ती. बापरे. पण संतोष, आता अजून थोड्या वर्षांनी तुझं डॉक्युमेंटेशन करायचं झालं तर आम्हाला स्क्रिप्ट कुठे मिळणार मग? मी आता स्क्रिप्ट गोळा करायला सुरुवात केली. आता कोणी त्याचं लिहून काढतात किंवा नाटकाला करू. पण मी सांगितलं ना, मला लेखक वगैरे काही बनायचंच नव्हतं. मी फक्त आनंद घेण्यासाठी आलो. मी आधी सुरुवातीला मेकअप केलं. दत्ता भाटकर म्हणून आमचे मेकअप मन होते, त्यांच्याकडे काम केलं. त्यांनी मला मेकअप शिकवलं. सुनील देवळेकरनी मला लाईट शिकवले, सेटिंगच्या काही गमती. तुला सगळी अंग येतात? हां, मला सगळी अंग माहिती आहेत. त्यामुळे आणि त्यात मला काय होतं, स्टेजशी रिलेटेड राहायचं, स्टेजच्या जवळ राहायचं, मग ते काही काम असू देत. म्हणून ही सगळी कामं मी शिकत गेलो. डोक्यातच नव्हतं की पुढे जाऊन उपयोगी पडतील, पण ते आज उपयोगी पडतात. मला आता स्क्रिप्ट अशी हातात आली की मला पटकन त्याचा सेट दिसतो. म्हणजे एक किस्सा असा आहे, राजन तामाणे नाटक करणार होते, त्यांनी कोणाकडे ते नाटक करायला दिलं, ते होतच नव्हतं. 15-20 दिवस झाले. शेवटी त्यांनी मला सांगितलं, तो असं नाटक आहे, त्यांना दिलं होतं पण त्यांच्याकडून काय होईना, तर तू करशील का? म्हटलं त्यांना तुम्ही क्लिअर केलं का? हो. त्याने ते नाटक दिलं, मी वाचलं. म्हटलं सुनील देवळेकरला बोलवा. म्हटलं सुनील देवळेकरला म्हटलं हे असं इथे पाहिजे, इकडे हे सगळ्या स्पर्धेमध्ये सेटिंगचं प्राईज होतं आम्हाला. इवन मी ए भाऊ डोकून खाऊ केलं, अख्खा सेटचं डिझाईन मी केलं होतं, सगळीकडे सेटिंगचं प्राईज होतं आम्हाला. पण ते मला ते पटकन दिसतं. आय डोंट नो, मला माहीत नाही काय आहे ते त्याचीच कृपा असेल. मी नेहमी होतं रंगभूमीची. पण संतोष, ज्या वेळेला दुसऱ्या लेखकाचं तुझ्याकडे नाटक येतं ना, तर डिरेक्ट करा म्हणून सांगतात, तेव्हा काय मग प्रोसेस असते तुझी? सेम होतं. मला ते पहिले हे दिसतं काय असेल ते चित्र. काय सांगतो? हो, मला ते दिसतंच आपोआप. काय मला ते अख्खं नाटक पण वाचावं लागत नाही. कुठले सीन काय घडेल, काय नको किंवा कुठला सीन आपल्याला कमी करावा लागेल, कुठे जम्प करावं लागेल, कुठले सीन मिक्स करून 2 सीनचे एक सीन करावं लागेल, हे सगळं ते मला ते दिसायला लागतं आपोआप सगळं. त्यामुळे मला असं वाटतं मी डिरेक्टरपेक्षा मी रिपेअर चांगला आहे. कुठलंही नाटक जर हे स्क्रिप्ट, आता कित्येक जण म्हणतात अमुक स्क्रिप्ट, अरे तू आता त्याशी कुमार सोनीचं मी नाटक करतोय, त्यांनी 2-3 नाटकांची उदाहरण घेतली. अरे ते स्क्रिप्ट माझ्याकडे आलं होतं, तर काही नव्हतं, तू काय केलं त्या स्क्रिप्टचं? म्हटलं ते होऊन जातं म्हटलं ते. पण ते मला माहिती आहे ना, नाटकात काहीतरी चांगलं असतं. प्रत्येक लेखक जे लिहितो ना, तो काहीतरी चांगली गोष्ट त्यात सोडलेली असते, ते एक बीज असते, ते फक्त तू ओळखता यायला पाहिजे. मला वाटतं तू उत्तम शिल्पकार आहेस. दगड दिला की काय नको ते काढून टाकतोस किंवा काय हवं ते घालतोस. आता तू उत्तम मूर्तिकार आहेस आणि शिल्पकार आहेस. कट टू शलाका. असा एक खूप मोठा आक्षेप आहे आमच्या सगळ्यांचा की वय तुझं लहान असताना इतकी सुंदर मुलगी, कोणाची तरी आई, आणि ह्या असं भूमिका करून का स्वतःचं नुकसान केलंस? नाही आवडया, पण आता हे सगळ्यांनी बघतायत, त्या लोकांनी बघितलं पाहिजे आणि मला चांगले यंग रोल मला फार त्रास झाला. त्याचं कारण असं आहे की मी खूप काळ नाटकच करत होते. म्हणजे माझ्या 2nd प्रेग्नन्सी पर्यंत मी नाटकच, त्याशिवाय मी दुसरं काही केलं नाही. आणि मग जेव्हा मी 2nd प्रेग्नन्सी नंतर गेले तर नॅचरली माझं ते 20लं वय गेलंच होतं ना, 30च्या पुढे आले होते मी. त्यामुळे मग नंतर आपल्याकडे तर तसंही 30-32 नंतर आईच ऑफर केली जाते. संतोष, हे बरोबर नाही ना, तुला ॲज अ डिरेक्टर काय वाटतं? असं नको. नाटकात मी नाही, नाटकात मी चांगलं. माझी एवढीच इच्छा होती की मलाही म्हणजे नाच गाणं वगैरे ते तसं करायचंच नव्हतं. मी चित्रपटाचं म्हटलं मी नाही म्हणून सांगितलं. मला 1-2 काही केले, त्यात काहीतरी करण्यासारखं होतं म्हणून मी ते केले. खूप आले, पण म्हटलं मी येऊन मीच दिल्या चित्रपटात काम करायची का? म्हटलं नाही, मी लीड असेल तर मी करेन. म्हटलं मला दादा कोंडके स्टाईलचं पिक्चर असेल तर मी नक्की करेन. म्हटलं मला नक्की करायला ते आवडेल. पण उगाच नाचगाणी करायची, बागेमध्ये पळायचं, असं काही जे असेल तर मला नाही. आणि करायचं म्हणून नाही करायचं चित्रपट. काय मला सिनेमा करायचा नाही. म्हटलं एक वेळ काय म्हणतील, ह्याने सिनेमा केला नाही एवढंच म्हणतील ना, काही हरकत नाही. सिरियल केली नाही म्हणतील ना, काही हरकत नाही. मी नाटक तर करतोय, मी आनंद आहे. मला कोणाला दाखवण्यासाठी मी केलं नाही, मी माझ्या आनंदासाठी करतोय. सो हिने तसंच करावं अशी माझी इच्छा होती. मी कधी तिला जबरदस्ती नाही केली, पण काहीतरी करायला मिळायला पाहिजे तिथे जाऊन. म्हणजे नाटक करत राहिलं ना की ते आपण तिथे राहतो ना, आपण रमतो ना त्याच्यामध्ये. आणि बाकीची जी प्रोसेस ना, नाटकाच्या आधी नाटकाच्या नंतर, त्याचा तो एक वेगळा आनंद असतो. प्रत्येक गावात जाऊन लाईव्ह ऑडियन्स आपण फेस करतो, त्यांचा वेगळा रिस्पॉन्स. आपण प्रत्येक गावातला रिस्पॉन्स वेगळा असतो. प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक प्रयोग हा वेगळा करावा लागतो तिथल्या काय म्हणतात ना, तिथल्या परिस्थितीप्रमाणे.
सो ही मजा एक वेगळी असते. सो ती मजा घेतोय आम्ही. बरोबर. मग संतोष, असं म्हटलं जातं की काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला ठरवायला लागतं, पण बऱ्याच वेळेला असं होतं ना की कामच येत नाही, तर नाही कुठून म्हणणार. ही नाही म्हणण्याची ताकद कशी येते सांग? नाही, मी हे नाही करणार. मी केलं ना एक मोठ्या चॅनलचा एक रियालिटी शो केला. मी त्याचा विनर होतो, जिंकलो होतो मी. पुढचा सीझन करायचं होतं, पण मला नव्हतं करायचं. मी खूप फ्रस्ट्रेट होतो. इथली ती राजकारण सगळं बघून ना. आणि तेव्हा ते करायचं म्हणून काही कामं पण घेतली नव्हती. मी कंटाळलो होतो. म्हटलं मला नाही करायचं आहे. ती म्हणली नको करूस, पण कामं नाही. ती म्हणली पुढचं पुढे नको करू. मी नाही केलं. असं आमच्या दोघांचंही आहे, कारण आपल्याला माहिती आहे हे सगळं तसं. पैशाचे गणित पण मग मागे पुढे नाही. मी सांगतो ना, आपण तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. माझा अनुभव आहे, प्रामाणिकपणे काम करा, तुम्हाला कसली कमी पडत नाही. एवढं हा स्वतःची चॉईस ठेवतो आणि मी फारसं चॉईस नाही ठेवत. मला येतं ते काम मी घेते. जर माझ्या चांगलं काम आणि मी करू शकेन असं मला वाटलं तर मी घेते. मी खूप असं नाही म्हणत की हे माझ्या, जसं तुम्ही म्हणालात की वयापेक्षा मोठं आहे. त्या सीझनला जे मी त्या सीझनला नाही सांगितलं, त्या सीझनला मी काय म्हणतात त्याला, ग्रूमर म्हणून काम केलं. म्हटलं मी कॅमेऱ्याच्या मागे राहून काम करेन. म्हटलं लोक कॅमेऱ्यासमोर जायला धडपडतात, पण मी ग्रूमर म्हणून सगळे स्क्रिप्ट हे केलं, काम डेव्हलप करून दिले, ते स्क्रिप्ट रिराईट करून, ते डिरेक्ट करून, ते काम मी नक्की केलं. त्यातला आनंद मला मिळाला की कॅमेऱ्यासमोर जाऊनच करा असं काही नसतं. संतोष, मला सांग की अजिबात एकांकिका म्हणजे काय, असं तू असं म्हणणारा तू, असं म्हणजे काय? मग ते बाकीचं हे करणाऱ्या मुलाची रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये जेव्हा यदा कदाचित याचा 100वा प्रयोग होतो, यदा कदाचित रिटर्न, तेव्हा नेमकं काय होतं? म्हणजे तुला असा विचित्र वेगळ्या अवस्थेमध्ये मी पाहिलेलं आहे त्या दिवशी, की काय चाललंय असं तुला झालं? शलाका, तुला पण तोच प्रश्न आहे. पहिले संतोष. याचे याचं सगळं श्रेय मी माझे निर्माते, माझा मित्र किरण केळकर आणि त्याच्या मिसेस मानसी किरण केळकर यांना देईन. त्यांनी ते डेअरिंग केलं. ऑपेरा हाऊसला आपला प्रयोग करतो, 100 प्रयोग. आणि माझं कसं कोण करतोय ना त्याला मी कधी नाट लावत नाही. करतोय चल मी त्याच्या मागे उभा राहतो, करूया आपण. खूप मेहनत केली आम्ही. आणि गिरगावात मी राहिलो. गिरगावात माझा लहानाचा मोठं झालं. तिकडनं त्या एरियातून मी पतंगी पकडायला फिरायचो त्या ऑपेरा हाऊसला वगैरे. सो त्या ऑपेरा हाऊसमध्ये आपला प्रयोग होणार आहे. सो मी खूप एक्सायटेड होतो. ॲक्च्युली मी कुठल्याही गावात झापाच्या थिएटर जरी असेल तरी मला खूप मजा वाटायची. अरे काय मस्त थिएटर आहे, काय मस्त तो अनुभव घेतो. पण ऑपेरा हाऊस म्हणजे म्हटलं की एक वेगळीच आणि पहिल्यांदा त्या ऑपेरा हाऊसमध्ये पहिल्यांदा गेलो आणि ते डायरेक्ट प्रयोगच करायला गेलो होतो. त्यात समोर सगळे दिग्गज बसले होते, श्याम बेनेगलजी, सचिनजी वगैरे वगैरे, विजय केंकरे आले होते. पण त्यामुळे आणि काय म्हणतात ना की अजून कलाकाराला काय पाहिजे असतं. इतकं छान थिएटर, इतका भरगच्च फुल भरलेला प्रेक्षागृह, आपल्या आवडीचं नाटक, आवडीची भूमिका, आपल्या आवडत्या माणसासमोर, आपली घरातली माणसं पण समोर बसलेत. सो जे पाहिजे ते सगळे त्या दिवशी त्या प्रयोगाला होतं. आणि माझ्या आवडत्या निवेदिका पण तेव्हा तिथे होत्या. मला शलाका ते तू मौनच धारण केलेलंस, तू स्पीचलेस होतीस. आणि एका अंकामध्ये हसून हसून आम्ही रडत होतो आणि दुसऱ्या वेळेला ढसाढसा रडवलं. ही किमिया फक्त संतोषच करू जाणे. तू आता म्हणालास की पतंग मी उडवलेला आहे. मला वाटतं तुझे सगळे रंगबिरंगी प्रतिभेचे जे पतंग आहेत ना, ते असे आकाशाला उंच उंच भिडवत मांजा हिच्या हातात आहे, त्यामुळे तो तुटणार नाही, तो घट्ट राहू देत शलाका. आणि शलाका म्हणजे पार्वतीच्या हातात जेव्हा दोर येईल तेव्हा संतोष मनी झाला असं होईल. सर्व महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार. मला खूप खूप शुभेच्छा. उत्तम यश, नंतर उत्तम आरोग्य आणि भरभरून प्रसिद्धी मिळो. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही असं पुन्हा पुन्हा आम्हाला बोलवा. तुमच्याशी भेटणं एक वेगळी पर्वणी असते. कारण मला माहिती आहे मी काही नव्हतो. मी अशाच एका मुलाखतीसाठी तुम्ही मला बोलत नाही. मुलाखत वगैरे काय असते मलाही माहीत नव्हतं. मी आपल्या तालमीतून आलो होतो. तसंच फाटकं शर्ट, डाग पडलेलं शर्ट, तुम्ही ते शर्ट मला घालायला दिलं, बसवलं. हो. आणि मला बोलतं केलं होतं. आणि मी आता येतानाही म्हटलं तुमचा फोन झाल्यावर की इतकी वर्ष झाली तोच उत्साह, तीच हुरूर आणि म्हणे ती एक्साइटमेंट असते ना की आता मला काहीतरी नवीन करायचं आहे. म्हणजे नवीन काम करताना जी असते ना तीच काय म्हणतात ना ती एन्जॉयमेंट, ती मजा तुम्ही जी घेता ना, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.